नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या सगळ्यांच्या चर्चेतल्या बातमीने. अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांवरून सुरू झालेल्या वादावरनं अखेरीस उर्फीची पोलीस चौकशी जी आहे ती पार पडली आहे. पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर आंबोली पोलीस स्टेशनमध्ये उर्फी पोहोचली होती. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी उर्फीची चौकशी करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांनी तिला प्रश्न विचारले. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीची पोलीस आयुक्तांनी दखल घेत संबंधितांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी उर्फीला चौकशीला येण्यासाठी नोटीस पाठवली होती. याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विजय वंजारा आत्ता क्षणा आपल्याबरोबर आहेत. विजय, काय तपशील? विशाल, जर पाहिलं तर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सतत अंग प्रदर्शित करत स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला उर्फी जावेद तिच्या विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्याच तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी उर्फी जावेद ही अंबोली पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मात्र पोलिसांच्या 1.5 तासाच्या चौकशीमध्ये काय दाखल घेतली आहे व काय समज दिली आहे. चौकशी झाल्यानंतर आता तरी उर्फी जावेद मध्ये काही बदल घडू येतं का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर जर तिने अशी वागणूक पूर्ण केल्यास तर भाजप नेत्याने चित्रा वाघ पुढील पाऊल काय उचलतील हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद विजय या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बातमी आहे नाशिकमधून. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरेंच्या पक्षानं पाठिंबा दिला आहे. सुनील बागुल यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे. मैदानावर लढणाऱ्या महिलेला आमदार बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचंही शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे. शुभांगी पाटील यांना नाशिकच्या वतीने महाआघाडीच्या वतीने पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांच्या निवडणुकीचे सर्व सूत्र दर्याडेंकडे दिलेलं आहे आणि आम्ही सर्व नाशिकचे जेवढे पदाधिकारी आहे आजपासून त्या ताईंच्या प्रचाराला आणि त्यांना निवडून कसं आणायचं यासाठी कामाला लागलं. शुभांगी पाटीलच हे आमच्या आता अधिकृत उमेदवार आहे. साहेबांनी आणि सगळ्या आमच्या म्हणजे महाविकास आघाडीने नक्कीच चांगला विचार केला असेल, कारण की काम करणाऱ्याला आणि पहिली महिला पदवीधर आमदार करण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी पाठबळ दिलेलं आहे. तर नक्कीच मी त्यांना हे करेन. मी अजूनही अपक्षच आहे, कारण की एबी फॉर्म कोणाचाच नाही, म्हणून आपण अपक्षच आहोत. पण पक्षश्रेष्ठ जो निर्णय घेतील त्याच्यावर. शुभांगी पाटील यांचा एक परिचय आपण जाणून घेऊयात. नेमक्या शुभांगी पाटील आहे तरी कोण, त्यांची पार्श्वभूमी काय? त्यांनी शिक्षण जे आहे ते शिक्षण घेतलेलं आहे. BA, DEd, MA BEd, LLB झालेले आहेत. त्या शिक्षिका आहेत पेशाने. भास्कराचार्य संशोधन संस्था धुळे इथे त्या शिक्षिका म्हणून काम करतात. त्याचबरोबर महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशन या 2 संस्थांची त्यांनी स्थापना केली आहे आणि प्रमुख सल्लागार म्हणून त्या महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशनवर काम करतात. शिवाय त्या ग्रामविकास मंडळ मुलगी जिल्हा नंदुरबारच्या सचिव आहेत. गोपाल बहुउद्देशीय संस्था जळगाव इथली ही जी संस्था आहे त्याच्या त्या अध्यक्ष आहेत आणि युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटी धुळे यावरती देखील त्या कार्यरत आहेत. नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेंमुळे झालेल्या घोळावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असताना ज्या पद्धतीने किमान समान कार्यक्रमावर एकत्र सरकार चालवलं तसाच एकोपा विरोधी पक्षात काम करताना सुद्धा असायला हवा. तर पुढच्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढू शकते, ही भूमिका शिवसेनेची आहे असं विधान संजय राऊत यांनी केलं. तसंच नाशिकचा घोळ झाला त्यात कोणाला दोष देता येत नाही, अशा प्रकारे काही लोक सगळ्याच पक्षात असतात असं म्हणताना सत्यजित तांबेंवर देखील त्यांनी निशाणा साधला. तसंच प्रकाश आंबेडकरांसोबत युतीबाबत शिवसेनेची सुरू असलेली चर्चा महाविकास आघाडीत लपून राहिलेली नसून महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत निर्णय घेताना समन्वय असणं गरजेचं आहे असंही संजय राऊत यांनी सांगितलं. या निवडणुका ज्या असतात पण ही निवडणूक जी आहे नाशिक पदवीधर ही बिनविरोध होणार नाही.
आता आमची मातोश्रीवर त्या संदर्भात मीटिंग आहे, बैठक आहे आणि आम्ही सगळे मिळून निर्णय घेऊ. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक बिनविरोध होणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला. 17 जानेवारीला निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूनेच लागणार असून मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे गटाचे नेते, आमदार आणि अगदी नगरसेवकही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमच्या पक्षात प्रवेश करतील, असा दावा संजय शिरसाट यांनी केला. तसंच ठाकरे पक्षातील अनेक नेते 17 जानेवारीची वाट पाहत असून ठाकरेंना पक्षप्रमुख पद गमवावं लागणार असल्याचंही शिरसाट म्हणाले. म्हणून आमची अशी म्हणजे अपेक्षा नाही, आम्हाला खात्री आहे की हा निकाल हा आमच्या बाजूने लागणार आहे. जेव्हा हा निकाल लागेल ना तर त्यावेळेला उद्धव गटांकडे जे असलेले काही आमदार आहेत, नगरसेवक, बहुतेक मुंबईचे किंवा इतर ठिकाणचे हे सर्व लोक फक्त त्या निकालाची वाट पाहत आहेत. त्यांना अधिकृतपणे जेव्हा आम्ही पक्ष म्हणून जेव्हा आम्हाला मान्यता मिळेल, हे सर्व लोक आमच्याकडे येणार आहेत आणि याचीच खऱ्या अर्थानं भीती ही उद्धव गटांना आहे. पुढे बातमी आहे पुणे पिंपरी चिंचवडमधनं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 2 पोटनिवडणुका अजून आयोगाने जाहीर केलेल्या नाही आहेत. मात्र पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय घेऊन तो जाहीर करू, असं वक्तव्य करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवार देणार की नाही ही बाब गुलदस्त्यात ठेवली आहे. पुणे पिंपरी चिंचवड या 2 ठिकाणच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाला जेव्हा वाटेल त्यावेळेस त्या लावल्या जातील. ते बऱ्याच प्रकारची राजकीय स्थित्यंतर झालेली असल्यामुळं त्या संदर्भात शेवटी आम्ही सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेऊ. आत्ताच लगेच चर्चा करण्यात, अजून निवडणूकच लागलेली नसताना चर्चा करण्यात अर्थ नाही, असं माझं स्वतःचं मत. पुणे शहराच्या नामांतराला अजित पवारांचा विरोध असल्याचं दिसतंय. पुणे शहराचं नाव बदलून जिजाऊ नगर करावं अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. आमदार अमोल मिटकरी आगामी अधिवेशनात ही मागणी करणार आहेत. मात्र अमोल मिटकरींच्या या भूमिकेला हिंदू महासंघाने विरोध केला. याच मागणीवर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाचाही अनादर करण्याचं कारण नाही. पुणे शहर म्हणजे मिनी इंडिया आहे आणि त्यामुळे सर्वांचीच सामंजस्याची भूमिका घ्यावी, सर्वांनी ती भूमिका घ्यावी, असं अजित पवारांनी म्हटलं. मूळ पुणेकरांची काय अपेक्षा आहे हे पण पाहिलं गेलं पाहिजे, तपासलं गेलं पाहिजे. त्यांची अपेक्षा काय आहे त्यांना विश्वासात न घेता जर बाहेरच्यांनीच अशा प्रकारचा सल्ला द्यायला सुरुवात केली तर थोडंसं अडचणीचं ठरतं. सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यावी. कुणाच्याबद्दल अनादर अजिबात कुणालाच नाही. सगळी नावं चांगली आहेत, पण पुणेही नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे, याचाही विचार केला पाहिजे. पुढे बातमी अशी आहे की भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर इथल्या त्यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावे नितीन गडकरींना धमकी देण्यात आली असून खंडणी मागण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळताच नागपूर पोलिसांसह ATS त्याचबरोबर ANOसह अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात. गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानावर आणि खांबल्यातील जनसंपर्क कार्यालयाजवळ पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला. जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या वृत्ताला पोलीस आणि जनसंपर्क कार्यालयातील प्रतिनिधींनी दुजोरा दिलाय. त्यामुळे धमकीचा हा फोन आल्यानंतर आता सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या सजग झाल्या, सतर्क झाल्यात. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने ही धमकी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर वर्धा रोडवरील नितीन गडकरींचं निवासस्थान असेल, त्याचबरोबर खामलामधील त्यांचं कार्यालय असेल, इथे आता सुरक्षा व्यवस्था जी ती वाढवण्यात आलेली. नेमका हा फोन कुठून आला होता, कुठल्या व्यक्तीने केला होता याचा शोध अर्थात पुढे लागेलच. पण हा आज फोन आल्यानंतर एकूणच मोठी चर्चा जी राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. 100 कोटींच्या खंडणीची मागणी जी आहे या फोनच्या माध्यमातून करण्यात आली. खंडणी द्या अन्यथा जीवे मारू असं या फोनमध्ये केलेल्या व्यक्तीने म्हटलेलं आहे. हा संवाद अशा पद्धतीने झालेला आहे आणि नागपूरमधल्या खामला इथल्या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये हा फोन आला होता असं देखील कळत आहे. त्यामुळे आता पोलीस याबद्दल अधिक काय माहिती देऊ करतायत, कारण आता सगळ्या सुरक्षा यंत्रणा याबद्दलचा पुढला तपास जो आहे तो करताय. अर्थात वेगवेगळ्या बाजू यामध्ये तपासल्या जातील. फोन नेमका कुठून आला होता, कुठल्या व्यक्तीने हा फोन केला होता हे देखील आता यामध्ये तपासलं जाईल.
तर ते डिटेल येईपर्यंत काही आपल्याला सांगता येणार नाहीये. पण जोपर्यंत पूर्ण डिटेल येतील, आहे तो नंबर खरा आहे कोणता आहे, तर त्याच्या अनुषंगाने डिटेल आल्यानंतर, ऑन रेकॉर्ड आल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करता येईल. सुरक्षा तर जे आहे ती आम्ही काळजी घेतोय, त्या पद्धतीने सुरक्षाही वाढवलेली आहे आणि साहेबांच्या ज्या ठिकाणी प्रोग्राम आहेत त्या ठिकाणी आम्ही त्या पद्धतीने काळजी घेऊ. पुढे आपण पाहूयात. महत्त्वाची बातमी अशी आहे की संजय राऊत यांच्या निकटवर्ती असलेले सुजित पाटकर यांच्या कंपनीविरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर इंटरनल हेल्थ केअर कंपनीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना काळात बनावट कंपनीच्या माध्यमातून कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. कोविड काळात उद्धव ठाकरे सेनेच्या लोकांनी खूप बोगस कंपन्या उभा केल्या, कॉन्ट्रॅक्ट मिळवल्या. संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरनी अशीच एक बोगस कंपनी उभी केली, 100 कोटीचे कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट. त्याचा तपास सुरू झाला. न्यायालयात मी गेलो, न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले. FIR ऑगस्टमध्ये रजिस्टर्ड झाला. 140 दिवस मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहलनी एक कागद नाही दिला. 140 दिवस सगळे पेपर दाबून ठेवले. पुण्यात राज्य गुन्हे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पोलिसांचा नावलौकिक कायम राहावा यासाठी पोलिसांनी पारदर्शकतेनं काम करावं अशा सूचना फडणवीसांनी दिल्या. तसंच सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून त्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. तसंच राज्यामध्ये ड्रग्ज विरोधात मोठी मोहीमही सुरू केली जाणार आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. एक विशेष मोहीम ही ड्रग्सच्या विरुद्ध सुरू करण्याचा देखील त्या ठिकाणी मानस मी बोलून दाखवला आहे आणि त्याची स्ट्रॅटेजी आम्ही तयार करतो. मी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना हे आश्वस्त केलं आहे की ही जी काही बदललेली रेजिम आहे या रेजिममध्ये ट्रान्सफर्स, पोस्टिंग यामध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराला त्यांना सामोरं जावं लागणार नाही. आताही आम्ही ट्रान्सफर्स, पोस्टिंग केल्या, कोणालाही भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केली आहे की त्यांनी हे ट्रान्सपरंट पद्धतीनं पुढचं सगळं काम हे केलं पाहिजे. आणि जो काही एक महाराष्ट्र पोलीसचा नावलौकिक आहे, ज्याला मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांनी बट्टा लावला, तो नावलौकिक पुन्हा मिळाला पाहिजे या दृष्टीने काम केलं पाहिजे. सायबर क्राईममध्ये केवळ म्हणजे त्या ठिकाणी पोलीस स्टेशन वाढवणं एवढं पुरतं नाही, तर आम्ही एक अतिशय रोबस्ट अशा प्रकार प्लॅटफॉर्मही तयार करतोय. पण त्याहीपेक्षा सायबर क्राईममध्ये कन्व्हिक्शन फार कमी आहे आणि त्याचे कारणं देखील आहेत. त्यातली काही कारणं ही जो आपला कायदा आहे त्या कायद्यात काही बदल अपेक्षित आहेत. तो केंद्राचा कायदा आहे. आत्ता ज्यावेळेस एक कॉन्फरन्स केंद्रीय मंत्र्यांनी घेतली होती त्यावेळेस आम्ही काही सूचना केल्या होत्या आणि आता केंद्र सरकारही बहुधा याच अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये काही अपेक्षित बदल करेल आणि त्यातनं मग कन्व्हिक्शन वाढवण्याकरता आपल्याला एक त्याचा फायदा मिळेल. पुढे बघूयात. मतांची गोळाबेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही. स्थानिक आमदारांनी मतांचं राजकारण करू नये असा कडक इशारा जो आहे तो संभाजीराजेंनी दिला. आमदारांनी 100-500 मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणं पाठीशी घातल्यानेच विशाळगडाची विषण्ण अवस्था झालेली आहे अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी आमदार विनय कोरे यांचं नाव न घेता सुनावलंय. गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणावरून संभाजीराजे यांच्या शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी चांगलेच आक्रमक झालेत. संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट करून आपला तीव्र संताप व्यक्त केला. तुमची मतांची गोळाबेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानकडून पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शहरातील बेलपुरा भागातील न्यू हायस्कूल मैदानात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या पतंग महोत्सवात लहान मुलांना पतंग वाटण्यात आले आणि यावेळी रवी राणा यांनी आणि नवनीत राणा यांनी पतंग उडवत महोत्सवाला सुरुवात केली. नवनीत राणा यांनी उखाणा घेत शुभेच्छा दिल्या तर आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना पतंगाच्या माध्यमातून संदेश दिला. दरवर्षी आम्ही याच ठिकाणी येऊन पतंग महोत्सव सगळे जोडे बेलपुराचे लहान लहान मुलं असतात, शाळेची मुलं असतात, त्यांच्यासोबत आम्ही पतंगोत्सव साजरा करतो आणि खूप आनंद येते. कारण या मुलांच्या चेहऱ्यावर जर आपण स्माईल पाहिली तर अनएक्सपेक्टेडली जे स्माईल आहे, जी खुशी आहे त्यांच्या चेहऱ्यावर, कारण लोकप्रतिनिधी एवढे ग्राउंडवर येऊन
त्यांच्यासोबत कधी मिसळत नाही. तर मग आम्ही कधी आमच्या जीवनात पाहिला नाही की लोकप्रतिनिधी कधी या पद्धतीने येऊन त्यांच्यासोबत आनंद साजरा करते. तर म्हणून दरवर्षी आम्ही त्यांच्यासोबत हे आनंद साजरा करत असतो. गजानन महाराजांचे फोटोला हार घालते वाकून, रवीजींचं नाव घेते आपले सगळ्यांचा मान राखून. आणि आज मी या पतंग महोत्सवाच्या माध्यमातून मातोश्रीवर बसले उद्धव ठाकरेंना पतंगच्या माध्यमातून संदेश देत आहे की या पतंगच्या माध्यमातून तरी आपण मातोश्रीवर बसून किमान आता तरी हनुमान चालीसा वाचावी. जी परिस्थिती तुमची झालेली आहे त्या हनुमानजीचा विरोध करून आणि श्रीराम भगवंताचा जो तुम्ही विरोध केला त्यामुळं आज तुमच्या मातोश्रीवर अशा प्रकारची निराशा, तुमच्या पायाखालची वाळू, तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्यामध्ये अहंकार होता तो संपवण्याचं काम सच्च्या शिवसैनिकांना केलेलं आहे. पुढे बघूयात, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना ईडीनं समन्स बजावलंय. सोमवारी 16 तारखेला त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलंय. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर आणि इतरांविरुद्ध नुकत्याच नोंदवण्यात आलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलंय. कोरोना काळात वैद्यकीय उपकरणं खरेदी प्रकरणात हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती मिळते. कोरोना काळात मुंबई महापालिकेनं उभारलेल्या कोरोना केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता आणि याबाबत त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. किरीट सोमय्या आपल्याबरोबर आहेत. ईडीनं एंट्री केली आहे या कोविड घोटाळ्यामध्ये, काय नेमकी भूमिका घेतली बीएमसी बाबत? कोविड काळात उद्धव ठाकरे सेनेच्या लोकांनी खूप बोगस कंपन्या उभा केल्या, कॉन्ट्रॅक्ट मिळवल्या. संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरनी अशीच एक बोगस कंपनी उभी केली, 100 कोटीचे कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट. त्याचा तपास सुरू झाला. न्यायालयात मी गेलो, न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले. FIR ऑगस्टमध्ये रजिस्टर्ड झाला. 140 दिवस मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहलनी एक कागद नाही दिला. 140 दिवस सगळे पेपर दाबून ठेवले. सीएजी कॅगला त्यांनी सांगितलं मैं नहीं दूंगा, इन्कम टॅक्सला सांगितलं मैं नहीं दूंगा, ईडीला सांगितलं नहीं दूंगा, पोलीसला सांगितलं नहीं दूंगा. घोटाळ्याची चौकशी होणार आणि म्हणून आता या सगळ्या एजन्सीने इक्बाल चहलला नोटिस पाठवलेल्या आहेत. हिशोब तर द्यावाच लागणार. मान्य, हिशोब द्यावाच लागणार. पण तुम्ही म्हणतात की सुजित पाटकर यांची कंपनी बोगस होती. आता ती कंपनी बोगस होती हे पण त्यांनी तर ते म्हणजे खोटी कागदपत्र सादर केली का बीएमसीला? मग ती सर्टिफाय करणं बीएमसीचं काम नव्हतं का? ते इक्बाल चहलने उत्तर द्यावंच लागणार, कारण की त्यांनी सही केलेली आहे. आणि त्यांनी जर सही केली असेल तर त्यांना सांगावं लागणार की ह्या व्यक्तीने आम्हाला बोगस कागदपत्र दिले, बोगस फोर्जरी केली, फ्रॉड केली. महापालिकेने FIR करायला हवी होती, नाही केली. म्हणून मी केली. नवीन सरकार आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने केली. चौकशी ते सगळं देणार. कोविडची लाट असणार आहे, सुनामी असणार आहे, काही पुन्हा अशीच आलेली चौकशी बंद होणार आहे, याची उत्तरं आपल्याला येत्या दिवसात मिळतील एवढं निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील जाधवसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बघूया, आज पानिपत शौर्य दिवस साजरा होतोय. 1761 मध्ये झालेल्या पानिपत युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या मराठा सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी आज हरियाणामधील कालाआम इथं शौर्य दिनाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मराठा सैनिकांची कुटुंबासोबतच महाराष्ट्रातील जवळपास 2000 लोक जे होते ते सहभागी झाले होते. शौर्य स्मारक समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत लागलेले आहेत. दरम्यानच्या काळात पानिपतमध्ये महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा पोहोचलेले आहेत. त्यांच्याशी थेट चर्चा करूया. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत लागलेले आहेत. आपण इथे पोहोचलेला, आपण किती जागा मागताय लोकसभेमध्ये? आमचं चाललेलं आहे की महाराष्ट्रात आम्ही एनडीए बरोबर आहे. एनडीएनं आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाला 12 लोकसभेच्या जागा द्याव्या ही आमची मागणी आहे. आणि बाकीच्या राज्यामध्ये फ्री हँड आहे. 554 जागा लढवायला काही अडचण नाही. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाला 4 राज्यात आज टेक्निकली मान्यता मिळालेली आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटका. आणि अजून 2 राज्यात मला मिळाली ते वी आर बिकमिंग नॅशनल पार्टी बनण्याच्या प्रोसिजरमध्ये आम्ही आहे. आमचं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला जागा सन्मानजनक जागा जर दिल्या तर एनडीए बरोबर आहे. एनडीए नाही दिलं तर स्वतः अकेला चलो
अशा दृष्टीने आम्ही मागच्या वेळेचा लोकसभा अनुभव असा होता की तुम्हाला एकच जागा दिली होती. आता बघू, प्रयत्न करू. आता थोडी आम्ही ताकद वाढवलेली आहे. तुमची जर ताकद वाढलेली आहे तर तुम्ही कुठल्या प्रमुख 4 जागांवरती किंवा 5 जागांवरती लक्ष केंद्रित केलं आहे? मी स्वतः बारामती आहे, माडा आहे, परभणी आहे आणि उत्तर प्रदेशला मिर्जापूर एक मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी स्वतः मी 4 पैकी 2 ठिकाणी मी ऍप्लिकेशन भरणार आहे. ऍप्लिकेशन भरणार म्हणजे तुम्ही उत्तर प्रदेशून लढणार आणि इथूनही लढणार. उत्तर प्रदेश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गक्रमण करतात त्यांचे 2 जागा लढले होते. मोदी साहेब हे मोठे आहेत. मोदी साहेबांचा वाराणसी आहे आणि मी मिर्जापूर बघितलेला आहे. कारण माझंही तिथे 110 कॅन्डिडेट मी विधानसभेला उभा केले होते. मला 2.3% वोटिंग ऑप्टेन मिळालेले आहेत. त्यामुळे मला उत्तर प्रदेश मधला ती मिर्जापूर मतदारसंघ देखील माझ्या दृष्टीने सूट आहे. याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये गडबड घोटाळा निर्माण होईल का? कारण की ज्या पद्धतीने बघितलंय की महाविकास आघाडीचे प्रमुख ज्यांना एबी फॉर्म मिळतो तांबेंना, त्यांचाच मुलगा अपक्ष लढतोय, हे काय दर्शवतंय? हे काय झालं, त्यांच्या पक्षात मेळ नसल्याचं उदाहरण आहे. आणि त्यांच्यात जास्त नेते झालं का असं कारभारी 17 झाल्यानंतर अवघड होऊन बसतं, तशातला प्रकार झालेला आहे. महाविकास आघाडीनं त्यांचं आधी पहिलं पक्षाचं घरगुत बांधण्याचा प्रयत्न करावा, एवढीच माहिती त्यांना विनंती आहे. माणीमधून व्हिडिओ जर्नलिस्ट वाईससह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत. पुढे बघत पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोख सिंग चौधरी यांचं निधन झालंय. चौधरी शनिवारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते आणि याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने विर्क रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यांना वाचवता आलं नाही. चौधरी यांच्या मृत्यूनंतर भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सर्व बडे नेते विर्क रुग्णालयात पोहोचलेत. असं सांगितलं जातंय की प्रवासादरम्यान चौधरी अचानक घाबरून जमिनीवर कोसळले. त्यांना रुग्णवाहिकेतून फिल्लोर इथे विर्क रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कुख्यात गुंड छोटा राजांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मालाडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली. मुंबईच्या मालाडमध्ये कबड्डी स्पर्धेनिमित्त हे छोटा राजांचे बॅनर जे ते झळकलेत. मालाडच्या कुरार व्हिलेज भागातील तानाजी नगरमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली. मात्र पोलिसांनी माहिती मिळताच हे बॅनर हटवले. CR सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याकडून हे बॅनर लावण्यात आले होते. दिवसाचे पोस्टर्स लागलेले आहेत, ते पोलिसांनी आता नंतर काढलेले आहेत. मात्र अशा पद्धतीने पोस्टर्स लागतात, काय कारण? जरूर त्याच्यावर कारवाई होईल, निश्चित कारवाई होईल. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तपासाची सूत्र फिरवत पुणे पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. जळगाव शहरात निकृष्ट दर्जाचं रस्ते काम होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. नागरिकांच्या आरोपांची दखल घेत पालिका अधिकाऱ्यांनी रस्ते कामाची स्वतः पाहणी केली. निकृष्ट काम केल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. धुळे जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून त्याची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध महसूल प्रशासनानं धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षभरात महसूल विभागानं तब्बल 2.25 कोटी रुपयांचा वसूल केलाय. तसंच 200हून अधिक वाहनं आणि यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे. बीड शहराच्या मध्यातून जाणाऱ्या दुसरा नदीच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलंय. यावेळी खुद्द जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे उपस्थित होते. जेसीबी, पोकलेन आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून गाळ काढून पात्र स्वच्छ केलं जात आहे. उस्मानाबादमध्ये पीक विमा कंपनीविरोधात ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील आक्रमक झालेत. पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना 8 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. 8 दिवसात प्रती न मिळाल्यास विमा कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा कैलास पाटलांनी दिलाय. गोंदियातल्या बटाणा गावात मुलानंच बापाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दिनेश येळे असं आरोपीचं नाव असून शिवीगाळ केल्यानं त्यानं वडिलांच्या डोक्यात काठीनं प्रहार केला. देवेंद्र येळे यांचा मृत्यू झालाय. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये आनंद गंगवाल हे व्यापारी मोटरसायकलवरून जाताना नायलॉन मांजामुळे त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र यातून त्यांचा जीव वाचलाय. दरम्यान नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली जाते. साताऱ्यातील पुसे सावळीत चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसलेला आहे. एटीएम फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी सीसीटीव्ही फोडला, त्यानंतर तिथून पळ काढला. या प्रकरणी फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
गोंदियात एका पतसंस्थेचं शटर तोडून चोरट्यांनी संगणकासह इतर वस्तूंची चोरी केली. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. शंकर उर्फ विकी कोहळे आणि अविनाश वाढई अशी या आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. जामनेरमधील पहूर इथल्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यासह 6 आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. अटकेतील महिलेनं नातेवाईकांच्या घरात चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी आरोपींकडून 16,90,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. महाबळेश्वरमध्ये 38 लोकांनी भरलेला टेम्पो दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. हे सर्व मजूर रस्त्याच्या कामासाठी बुलढाणा आणि अकोला इथून आले होते. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र या अपघातात लहान मुलांसह 2 गरोदर महिला जखमी झाल्यात. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाबळेश्वरच्या मुकदेव गावाजवळ मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झालाय. टेम्पोमध्ये 38 जण असून जखमींवरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यवतमाळच्या वणी शहरात एका कारच्या बोनेटमध्ये घोरपड आढळली. प्राणीमित्रांनी घोरपडीला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात दिलं. रत्नागिरीतील दाभोळ खाडीवरती लाखो सीगल पक्षी उतरलेले आहेत. या पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. सीगल पक्ष्यांचा थवा किनाऱ्यावरून पाहण्याचा विलक्षण अनुभव पर्यटक घेत आहेत. रत्नागिरी गुहागर वरचा पाट इथं कासव संवर्धन आणि संरक्षण अंतर्गत कासवाच्या 6 पिलांना समुद्रात सोडण्यात आलाय. कासवांच्या विणीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि हा विणीचा हंगाम झाल्यानंतर कासव संवर्धित जागेमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कासवांना पाहण्यासाठी अनेक पर्यटकांनी हजेरी लावली. ॲप आधारित वाहतूक सेवा पुरवण्यासाठी नवं धोरण ठरवण्याचा निर्णय सरकारनं घेतला. याच पार्श्वभूमीवर एक समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती 3 महिन्यांमध्ये अहवाल देणार आहे. देशात सोन्याचे भाव गगनाला भिडलेत. मुंबईत सोनं 57,956 रुपयांवरती पोहोचलंय. कमकुवत झाल्यामुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोनं खरेदी सुरू केल्यानं भाववाढ झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सोलापुरातील श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मानाच्या 7 नंदीध्वजांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीच्या दरम्यान सोलापुरातील विविध चौकात नंदीध्वजाचं स्वागत केलं जात आहे. यानिमित्त दत्त चौक मार्गावरती स्वागतासाठी आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील ब्रेकनंतर आपण बघणार आहोत एक महत्त्वाची बातमी अशी आहे सगळ्याच्यामध्ये की राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यावरील गांधी गोडसे एक युद्ध हा सिनेमा वादात सापडला आहे. गांधी गोडसे या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी जी आहे ती समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा हा सिनेमा येत्या 21 जानेवारीला रिलीज होणार आहे आणि या सिनेमातून नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आझमींनी केला आहे. या सिनेमाच्या वादात आता बाळासाहेबांच्या शिवसेनेनं देखील उडी घेतली असून आधी सिनेमा पहा आणि नंतर बंदीबाबत बोला असा सल्ला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी दिला. तो मैं बताना चाहता हूं कि राजकुमार संतोषी जी ने बहुत अच्छे फिल्म बनाए. शहीद भगत सिंह बनाया. तो पिक्चर देखने से पहले ही विरोध जताना मुझे नहीं लगता है कि ठीक बात है. गांधी जी ने इस देश के लिए, आज़ादी के लिए जितनी बड़ी कुर्बानी दी, मैं समझता हूँ कि गांधी से बड़ा नेता इस देश नहीं बल्कि दुनिया में कोई नहीं हो सकता है. मैं इस फिल्म को तुरंत बैंड किया जाए और बनाने वाले पर केस दायर किया जाए कि स्पीच एंड एक्सप्रेशन का फ़ायदा लेकर के ये जो चाहे लोग फिल्म बनाते इस तरह से. ये आज़ादी के मुजाहिदीन का ये बहुत बड़ा फ्रीडम फाइटर्स का बहुत बड़ा अपमान है. इसके ऊपर बैंड होना चाहिए और इस पर कार्रवाई होना चाहिए. सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणी क्राईम ब्रांचकडून लाईफ गार्ड मिट्टू सिंगला अटक करण्यात आली आहे. अखेर सदिच्छा प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचं आपण बघतोय. 22 वर्षीय सदिच्छा 29 नोव्हेंबर 2021 पासून बेपत्ता होती. मिट्टूचा हा या प्रकरणातला मुख्य साक्षीदार आहे. मुंबईतल्या बँडस्टँडहून ती बेपत्ता झाली होती आणि याच ठिकाणी मिट्टू सिंगला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी 21 जानेवारीपर्यंत मिट्टूला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
माझं तर एकच म्हणणं आहे का तो जो तपास तिकडेच येऊन थांबतो बँड्राला, जो जीवरक्षकावरती, त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्याच्या काही ब्रेन मॅपिंग वगैरे ज्या ऑफिशियली टेस्ट होते ते केलेले आहेत क्राईम ब्रँचने, पण त्यांना पण त्याच्यात समाधान नाही आहे. म्हणून ही केस रिओपन करून मला न्याय मिळाला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. माझ्या मुलीचं काय झालं आहे ते मला आता अद्यापर्यंत मी अनुत्तरित आहे हा प्रश्न. पुढे बघा, येवला शहरात आजपासून सुरू झालेल्या पतंग उत्सवाला गालबोट लागलेले नायलॉन मांजाने एका तरुणाचा गळा कापला गेला. बाळासाहेब खेळकर याच्या हातावर देखील जखम झाली आहे. जखमी तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तरुण दुचाकीवरनं जाताना बाबुळगाव रोडवर ही घटना घडली आहे. पुढे बघूयात, मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग उत्सवासाठी बंदी असताना देखील नायलॉन मांजाची विक्री जोरात सुरू असून त्या मांजामुळे अनेक दुर्घटना घडत असल्याच्या घटना वारंवार समोर येतात. औरंगाबादमध्ये देखील अशीच काहीशी घटना घडली आहे. स्पर्धा परीक्षेचा पेपर देऊन घरी परतणाऱ्या तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला गेला. क्षणार्धात गळ्याभोवती गुंडाळल्या गेलेल्या नायलॉन मांजा पकडताना त्या तरुणाच्या डाव्या हाताची बोटं देखील खोलवर कोरली गेली. सुदैवानं या तरुणाला वेळीच मदत मिळाली असून त्याच्यावर रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये उपचार करण्यात येत आहेत. कोपरगाव शहरातील धान्याचे व्यापारी आनंद गंगवाल हे मोटरसायकलवर जात असताना पोस्ट ऑफिस जवळ एका पतंगाला असलेल्या मांजाने त्यांचा गळा जो आहे तो चिरला गेलाय. सुदैवाने त्यांचे प्राण वाचलेत. नायलॉन मांजावर बंदी असूनही अनेक दुकानदार चोरून नायलॉन मांजाची विक्री करतायत. तर पोलीस प्रशासनाने या दुकानदारांचा कसून शोध घेऊन त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाते. तर जळगावमधील आसोदा इथल्या अंगणवाडीत पोषण आहारात मृतपाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शालेय पोषण आहाराच्या सीलबंद पाकिटात मृतपाल सापडली आणि या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन त्याचबरोबर जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात आली. यावरून अन्न आणि औषध विभागाने पोषण आहाराचे नमुने तपासण्यासाठी घेतलेत. तसंच जिल्हा परिषद पुरवठादाराची चौकशी केली जाते. बातमी अहमदनगरमधनं. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या नेत्यानं पैसे दुप्पट करण्यासाठी लाखो रुपये डिजिटल करन्सीत गुंतवणूक केली होती. मात्र आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच नेत्यांनी आपल्या 6 कार्यकर्त्यांना वसुलीसाठी पाठवलं. या 6 जणांनी पुण्यातील जगदाळे, मुंबईतील हर्षद सिंग आणि किसन गुप्ता यांचं अपहरण करून श्रीगोंदा इथल्या काष्टी जयश्री हॉटेलमध्ये त्यांना ठेवलं. दरम्यान या प्रकरणी पुणे इथल्या गुलटेकडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानं पुणे पोलीस तपासासाठी अहमदनगरला पोहोचले आणि या ठिकाणी पुणे आणि अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं तिघांना अटक केली. पुढली बातमी अशी आहे की भर दिवसा कारमधून 4.25 लाखाची रोकड लंपास करण्यात आली आहे. दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर ही धक्कादायक घटना घडली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. यवतमाळच्या दिग्रस इथल्या एका वाईन शॉप जवळ उभ्या 4 चाकी वाहनातून चोरट्यांनी तब्बल 3,61,000ची रोख असलेली बॅग लंपास केली. पुढली बातमी आपल्या सगळ्यांसाठीच आहे. सावध करणारी बातमी. एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला पैसे काढून देण्याच्या बहाण्याने 7 जणांच्या टोळक्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक केल्याची घटना नाशिकमध्ये घडलेली आहे. तिच्या वडिलांच्या बँक खात्यातून 19,000 रुपये लंपास करण्यात आलेत. गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन संशयितांचा शोध सुरू केलाय. पुणे शहर पोलीस कंट्रोलला कॉल करून पुणे स्टेशनवर दहशतवादी हल्ला होणार अशी खोटी माहिती देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 32 वर्षीय गोविंद मांडे याला तांत्रिक माहितीच्या आधारे कात्रज परिसरातून ताब्यात घेण्यात आलंय. आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचे प्राण वाचलेत. एक महिला प्रवासी चालत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती आणि या प्रयत्नात या महिलेचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्मवरती पडली. घटनास्थळी उपस्थित जवानांनी तिला वाचवत बाहेर काढलं. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावरील आजची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबईत एक बातमी अशी आहे की मुंबईत एका महिलेवर ऍसिड हल्ला करण्यात आलाय. 54 वर्षाच्या महिलेवरती ऍसिड हल्ला करण्यात आल्याचं कळतंय. आरोपीसोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती.
दोघांमधील वादानंतर या महिलेवरती हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे। एसिड अटैक जो है उसके लिए 2013 में जो अमेंडमेंट आई हुई है उसमें 326A जो है उसके लिए है और वो धारा हम लोगों ने लगाई है। उसके साथ 307 भी लगाया हुआ है, 504, 506 IPC, इन धाराओं के साथ हम लोगों ने क्राइम रजिस्टर किया हुआ है। आरोपी को कल हम लोगों ने अरेस्ट किया हुआ है और आज माननीय न्यायालय के सामने आज उसको पेश किया जाएगा। पुढली बातमी एका अपघाताच्या संदर्भातली। एक मोठी बातमी साताऱ्यातनं महाबळेश्वरमध्ये मजुरांच्या टेम्पोला भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे। मजुरांनी भरलेला टेम्पो दरीत कोसळला आणि या अपघातग्रस्त टेम्पोमध्ये 38 मजूर असल्याची माहिती समोर येते। हे सर्व मजूर रस्त्याच्या कामासाठी बुलढाणा आणि अकोला इथून आले होते। महाबळेश्वरहून तापोळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर मुगदेव इथल्या कोठरोशी पुलाजवळ हा अपघात झाला। अपघातानंतर तातडीने या मजुरांना ग्रामस्थांनी बाहेर काढत पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केलं। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। अपघातामधील जखमींमध्ये लहान मुलांसह 2 गरोदर महिलांचाही समावेश आहे। गंभीर जखमी असलेल्या लहान मुलांवर सातारा इथल्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। याच पार्श्वभूमीवर समितीची महत्त्वाची बैठक झाली आहे। चलो मुंबईचा नारा यावेळी देण्यात आला। अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या नेत्यानं पैसे करण्यासाठी लाखो रुपये गुंतवले होते। त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच कार्यकर्त्यांच्या मदतीनं पुणे आणि मुंबईतून तिघांचं अपहरण केलं गेलं। या प्रकरणी तपासाची सूत्र फिरवत पुणे पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे। जळगाव शहरात निकृष्ट दर्जाचं रस्ते काम होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। नागरिकांच्या आरोपांची दखल घेत पालिका अधिकाऱ्यांनी रस्ते कामांची स्वतः पाहणी केली। निकृष्ट काम केल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। धुळे जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून त्याची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध महसूल प्रशासनानं धडक मोहीम सुरू केली आहे। गेल्या वर्षभरात महसूल विभागाने तब्बल 2.25 कोटी रुपयांचा दंड वसूल केलाय। तसंच 200हून अधिक वाहनं आणि यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे। बीड शहराच्या मध्यातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलंय। यावेळी खुद्द जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे उपस्थित होते। जेसीबी पोकलेन ट्रॅक्टरच्या माध्यमातून गाळ काढून नदीपात्र स्वच्छ केलं जात आहे। उस्मानाबादमध्ये पीक विमा कंपनीविरोधात ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील आक्रमक आहेत। पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना 8 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। 8 दिवसात प्रती न मिळाल्यास विमा कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा कैलास पाटलांनी दिलाय। गोंदियातल्या बटाणा गावात मुलानंच बापाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दिनेश येळे असं आरोपीचं नाव असून शिवीगाळ केल्यानं वडिलांच्या डोक्यात काठीनं प्रहार केला। यात देवेंद्र येळे यांचा मृत्यू झालाय। अहमदनगरच्या गावामध्ये आनंद गंगवाल हे व्यापारी मोटरसायकलवरून जाताना नायलॉन मांजामुळे त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे। मात्र यातून त्यांचा जीव वाचलाय। दरम्यान नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाते। साताऱ्यातील पुसे सावळीत चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसलेला आहे। एटीएम फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी सीसीटीव्ही फोडला, त्यानंतर तिथून पळ काढला। या प्रकरणी फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। गोंदियात एका पतसंस्थेचं शटर तोडून चोरट्यांनी संगणकासह इतर वस्तूंची चोरी केली। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। शंकर उर्फ विकी कोहळे आणि अविनाश वाढई अशी या आरोपींची नावं आहेत। त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय।
जामनेरमधील पहूर इथल्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यासह 6 आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. अटकेतील महिलेनं नातेवाईकांच्या चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी आरोपींकडून 16,90,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. महाबळेश्वरमध्ये 38 मजुरांनी भरलेला टेम्पो दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. हे सर्व मजूर रस्त्याच्या कामासाठी बुलढाणा आणि अकोला इथून आले होते. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र या अपघातात लहान मुलांसह 2 गरोदर महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाबळेश्वरच्या मुकदेव गावाजवळ मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झालाय. टेम्पोमध्ये 38 जण असून जखमींवरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यवतमाळच्या वणी शहरात एका कारच्या बोनेटमध्ये घोरपड आढळली. प्राणीमित्रांनी घोरपडीला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. रत्नागिरीतील दाभोळ खाडीवरती लाखो सीगल पक्षी उतरलेले आहेत. या पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. सीगल पक्ष्यांचा थवा किनाऱ्यावरून पाहण्याचा विलक्षण अनुभव पर्यटक घेत आहेत. रत्नागिरीच्या गुहागर वरचा पाट इथं कासव संवर्धन आणि संरक्षण अंतर्गत कासवाच्या 6 पिलांना समुद्रात सोडण्यात आलाय. कासवांच्या विणी हंगाम सुरू झालेला आहे आणि हा विणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर कासव संवर्धित जागेमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कासवांना पाहण्यासाठी अनेक पर्यटकांनी हजेरी लावली. ॲप आधारित वाहतूक सेवा पुरवण्यासाठी नवं धोरण ठरवण्याचा निर्णय सरकारनं घेतला. याच पार्श्वभूमीवर एक समिती तयार करण्यात आली. ही समिती 3 महिन्यांमध्ये अहवाल देणार आहे. देशात सोन्याचे भाव गगनाला भिडलेत. मुंबईत सोनं 57,956 रुपयांवरती पोहोचलंय. डॉलर कमकुवत झाल्यामुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत उधारीच्या पैशाच्या वादातून एका युवकानं आपल्याच मित्राची गळा दाबून हत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील सीतेपार गावात घडलेली आहे. 20 वर्षाच्या अश्विन फुलबांदेची 23 वर्षीय आशिष बिसेन यांना हत्या केली. हे दोघे मित्र केटरिंगच्या कामाला जात असत. अश्विनकडे आशिषची 2,000 रुपयांची उधारी बाकी होती आणि या उधारीवरून दोघांमध्ये वादविवाद झाला आणि वादविवाद विकोपाला गेल्यामुळे आशिषनं अश्विनची गळा दाबून हत्या केल्याची माहिती आहे. न्यायालयानं आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पुढे बातमी यवतमाळमधनं. यवतमाळच्या वणीमध्ये एका कारच्या बोनेटमध्ये भली मोठी घोरपड आढळल्यानं एकच खळबळ उडाली. या प्रकाराने कार मालकाची भीतीनं धांदल उडाली आणि त्याने तात्काळ सर्पमित्राला पाचारण केलं. सर्पमित्रानेही तब्बल 3 तास अथक प्रयत्न करून या घोरपडीची सुखरूप सुटका केली. घोरपडीला बाहेर काढण्यासाठी सर्पमित्राला चांगलीच कसरत करावी लागली. यासाठी घोरपड पाहण्याकरता यावेळी घोरपड पाहण्यासाठी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान या घोरपडीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय. मध्य मुंबईमधील 40 वर्षीय व्यापाऱ्याला 28 लाखांचा गंडा घालण्यात आलाय. दागिने आणि फळांचा व्यवसाय करणाऱ्या या व्यापाऱ्याच्या मोबाईलमधील 2 पैकी 1 सिम कार्ड अचानक बंद पडलं. मोबाईल कंपनीकडून त्यांना लागली सिम ब्लॉक झाल्याचा मेल आला. व्यापाऱ्यानं वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यांनी मोबाईल कंपनीला फोन करून कार्ड सुरू केलं. अर्ध्या तासानंतर त्यांचं सिम कार्ड पुन्हा ॲक्टिव्ह झालं आणि अर्ध्या तासात त्यांच्या खात्यातून 28 लाख लंपास करण्यात आले. दरम्यान खात्यातील 16 लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आलं. 3 जानेवारीला सेंट्रल सायबर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा FIR दाखल करण्यात आला होता. ही घटना 28 डिसेंबर रोजी घडली. बातमी सोलापूरमधून आहे. सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेमधील दुसऱ्या दिवशी सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजाचा आणि कुंभारकन्येचा विवाह सोहळा संपन्न झाला. सत्यम सत्यम दिड्डम दिड्डमच्या घोषणा भक्तांनी आणि मानकरी यांनी अक्षता टाकल्या आणि सिद्धेश्वर यात्रेमध्ये परंपरेप्रमाणे सकाळी हिरेहब्बू वाड्यातून धार्मिक विधी आटपून सर्व मानाचे नंदीध्वज हे दत्ता चौक, माणिक चौक, विसापूर वेस मार्गे सिद्धेश्वर मंदिरात दाखल झाले आणि यावेळी गंगापूजन आणि भोगीपूजन करून मानकरी शेटे यांनी संमती वाचन केलं. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संमती कट्टा आणि सिद्धेश्वर मंदिर फुलांनी सजवण्यात आलं होतं. यांच्या जो अक्षता सोहळा आहे तो आपण पाहू शकता की सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी
संमती कट्टा आहे. या ठिकाणी लाखो भाविक हे आपल्या अक्षता सोहळ्यासाठी जमा झालेले आहे. श्री सिद्धेश्वर मंदिरापासून अवघ्या काही अंतरावर हा सोहळा आपल्या नयनरम्य डोळ्याने आपण पाहू शकता की लाखोच्या संख्येने भाविक 2 वर्षाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर ही यात्रा मोठ्या प्रमाणावर भरवण्यात आलेली आहे. लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी जो काही परंपरेनुसार जो काही अक्षता सोहळा आहे तो आपल्या डोळ्याने पाहण्यासाठी येथे दाखल झालेले आहेत. या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा आमदार विजयकुमार देशमुख असेल यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने जे काही अक्षता टाकून या विवाह सोहळ्याला आपली हजेरी लावण्याचे काम या ठिकाणी करण्यात आलं आहे. सकाळी 9 वाजता मानाच्या काही 7 काट्या आहेत त्या सोलापूर शहरातील विविध मार्गाने मार्गस्थून दुपारी 1च्या सुमारास इथे येऊन पोहोचल्यानंतर त्यानंतर जे काही विधिवत कार्यक्रम होते ते करण्यात आले. सिद्ध महाराजांचा जो विवाह सोहळा आहे तो कुंभार कन्याशी लावण्याचा जी आख्यायिका आहे ती आपल्याला या ठिकाणी बघतो. त्यामुळे आता कुठेतरी आता हा सोहळा आहे तो संपन्न झालेला आहे. जे काही भाविक भक्तगण आहेत त्यांच्या उपस्थितीत हा लाखोच्या संख्येने असणारा हा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये हा विवाह सोहळा लोकांना किंवा नागरिकांना पाहता आला नव्हता. त्यामुळे ते एक खंत होती. ते आता कुठेतरी 2 वर्षाच्या कालावधीनंतर जी काही आख्यायिका आहे अक्षता सोहळा आहे जो काही परंपरेनुसार 900 वर्षाची जी काही परंपरा आहे त्या परंपरेतील हा एक मुख्य घटक जे आहे तो पाहायला मिळाला. मात्र हा सोहळा पाहण्यासाठी विविध तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल किंवा आंध्र प्रदेश असेल अशा मोठ्या संख्येने आपल्याच्या वेगळ्या स्वरूपाचा हा आनंद सोहळा हा आपण आपल्या डोळ्याने आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा सोहळा संपन्न झालेला आहे. पुढे पाहूयात. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या मसा यात्रेला नुकतीच सुरुवात झालेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मुरबाडमध्ये दाखल झालेत. तब्बल 3 वर्षांनंतर ही यात्रा सुरू झाल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. ही गर्दी आहे 200 वर्षांची परंपरा असलेल्या मुरबाडच्या मसा यात्रेतली. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा यात्रा भरल्यानं 3 ते 3.5 लाख भाविक यात्रेसाठी मुरबाडमध्ये दाखल झालेत. त्यामुळे यात्रेत लाखोंची उलाढाल पाहायला मिळते. त्यांच्यासाठी आपण लाईन बारीमध्ये जे लाईन ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाला देवळात गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर त्यांना चांगल्या पद्धतीने दर्शन घेऊन त्यांना व्यवस्थित बाहेर गाभाऱ्यातनं काढण्यात येते. आणि याच्यामध्ये पोलिसांचा आणि ट्रस्टीचा फार मोठा सहकार्य आहे. पौष पौर्णिमा आली की मुरबाड तालुक्याला वेध लागतं मसा यात्रेचं. 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात्रेत भरणारा बैलांचा बाजार. अनेक जनावरं या यात्रेत विक्रीसाठी आणली जातात. पशु विक्रीसाठी किंवा बैल विक्रीसाठी खरेदी जाते. महाराष्ट्र शासनाने आता ते बैलगाडा शर्यत या परवानगी दिल्यानंतर तर फारच मोठा पशु बैलांचा असा बाजार मी पाहिला. आणि जवळजवळ 20 वर्षापासून मी या म्हशीच्या जत्रेला येतो. सूप झाले आणि मोठे मोठे टोपले झाले, कोयते झाले, म्हणजे पारंपरिक वस्तू या खरेदी करण्यासाठी आम्ही म्हशीच्या जत्रेला येतो. करमणुकीचे खेळ, आकाश पाळणे, खाऊ खेळणीची दुकानं यांची रेलचेलही यात्रेत बघायला मिळते. त्यामुळे शहरातील गर्दीपासून दूर भरणाऱ्या या यात्रेत एक वेगळाच आनंद मिळतो. सुनील घरत, न्यूज 18 लोकमत, मुरबाड. यानंतर बघूया, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 29वा नामविस्तार दिन आहे. नामविस्तार दिनानिमित्ताने मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक आणि नेते उपस्थित आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार निमित्ताने विद्यापीठ गेटवर दरवर्षी भीमसागर एकत्र येऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतो. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी भीमसैनिकांना तब्बल 17 वर्ष लढा द्यावा लागला होता. आणि आता एक महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी. लक्षात घ्या, मध्य रेल्वेच्या मुंबईतील दोन्ही मार्गावर रविवारी म्हणजेच उद्या
मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तसंच पनवेल वाशी हार्बर मार्गावर रेल्वेकडून ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मात्र मेगा ब्लॉकमधून दिलासा देण्यात आला. उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय. या ब्लॉक कालावधीत काही लोकल रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. जाणून घेऊयात काय नेमकी ही सगळी परिस्थिती असणार आहे. मध्य रेल्वेबद्दल जर बोलायचं झालं तर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 इथे ब्लॉक असेल. तर त्याचबरोबर हार्बर रेल्वे मार्ग जो आहे त्या ठिकाणी पनवेल वाशी मार्ग सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत ब्लॉक असणार आहे. आता एक महत्त्वाची बातमी अशी की मेट्रो रेल, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि बेस्ट बसमधून एकाच तिकिटावर प्रवास करणं लवकरच मुंबईकरांना शक्य होणार आहे. MMRDA कडून एकात्मिक तिकीट प्रणालीची सोय करण्यात आली असून 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सुविधेचं उद्घाटन केलं जाईल. आणि ही सुविधा तुर्तास मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्गिकेसाठी लागू असणार आहे. लवकरच मोनो, रेल्वे आणि बेस्ट प्रवासासाठीही हे कार्ड लागू होणार असून त्यासाठीच्या चाचण्या सुरू आहेत. मेट्रो 1, मोनोरेल, लोकल आणि बेस्टशी हे कार्ड जोडण्याकरता चाचणी सुरू आहे. त्यामुळे काही महिन्यात हे कार्ड सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी लागू होणार आहे. आणि या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.